वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळं आणि एकूणच निसर्गाच्या चमत्कारिक वागण्यामुळं कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्यावर यावर्षी फार मोठं संकट आलेलं आहे. 5 ते 10% केवळ उत्पादन मिळालेलं आहे. 90 ते 95% उत्पादन घटलेलं आहे. असं असताना गेले 2-2.5 महिने झालं आम्ही सातत्यानं सरकारला ओरडून सांगतोय की आंबा उत्पादक शेतकरी पहिल्यांदाच तुमच्याकडे मदत मागतोय, पण मायबाप सरकारला दया आली नाही. उलट सरकारनं चेष्टा करावी त्या पद्धतीनं हेक्टरी 22,000 म्हणजे कलमाला 220 रुपये जाहीर केले. हा सरळ सरळ कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा अपमान आहे. एका बाजूला सरकार अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना बेदखल करत आहे, दुसऱ्या बाजूला या परिस्थितीचा फायदा घेऊन ज्या औषधं विकणाऱ्या कंपन्यांनी बंदी घातलेली निकृष्ट दर्जाची बोगस औषधं शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारली. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महागडी औषधं शेतकऱ्यांच्या बोकड्यावर मारली. त्यात सुद्धा MRP आणि रिटेल याच्यामध्ये काही ताळमेळ राहिलेला नाही. रोखीचा व्यवहार झाला, पैसा कमी उधारीनं घेतला, दाम दुप्पट पैसा, ही सगळी मनमानी चालू आहे. आणि या संदर्भामध्ये पुण्याच्या कृषी आयुक्तालयामध्ये येत्या 9 तारखेला एक बैठक आयोजित केली आहे. या सगळ्या कंपन्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलंय त्यांना नीट केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. त्याच्या आधी मुंबई बाजार समितीमध्ये बाजार समितीच्या सचिव आणि प्रमुख व्यापाऱ्यांच्या बरोबर बैठक घेतली. त्यांनाही इशारा दिलेला आहे की ज्या शेतकऱ्यांची पिकं हाताला लागली नाहीत, आंबा आलेला नाही, त्यांनी जर का व्यापाऱ्यांच्याकडून ॲडव्हान्स घेतला असेल तर त्याच्यावर व्याज घेतलं, वसुलीसाठी तगादा लावला तर गाठ आमच्याशी आहे, हा इशारा त्यांना देऊन ठेवलेला आहे. त्यामुळं आंबा उत्पादकांना माझी विनंती आहे, औषध पुरवणारा असो किंवा ॲडव्हान्स देणारा व्यापारी असो, हा जर त्रास द्यायला लागला तर थेट आमच्याशी संपर्क साधा, त्यांना नीट करायची जबाबदारी आमची आहे. हा लढा संपलेला नाही. पुढं आंदोलन कसं रेटायचं, मुंबईला धडक द्यायची ती कशा पद्धतीनं द्यायची आहे, या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी म्हणून येत्या 11 एप्रिलला शनिवारी देवगड जामसंडे येथे दुपारी 4 वाजता प्रचंड मोठा आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेतलेला आहे. या मेळाव्याला तुम्ही मोठ्या संख्येनं या, तिथं चर्चा करूया. 22,000ची भीक तर घ्यायची नाहीच, पण या सरकारला भीक लावल्याशिवाय, या सरकारला भिकेला लावल्याशिवाय आणि या व्यापाऱ्यांना आणि औषध दुकानदारांना वाटणीवर आणल्याशिवाय मागं हटायचं नाही. हा निर्धार करूनच जामसंड्याला या, कारण तिथं काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय आता मागं फिरायचं नाही, हा निर्धार आम्ही केलेला आहे. लक्षात ठेवा, शनिवार 11 एप्रिल सायंकाळी 4 वाजता जामसंडे येथे आंबा बागायतदार त्याचबरोबर छोटे व्यापारी यांनी मोठ्या संख्येनं हजर राहायचं आहे.